वडगाव न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. पाहूया आजची बातमी. वडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी विद्याताई पोळ यांचा शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल. पेठ वडगाव नगर परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी वडगाव शहरात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी यादव आघाडीच्या प्रमुख नेत्या माजी नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबराव पोळ यांनी पहिला अर्ज दाखल केला आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला. तर चौथ्या दिवशी नगरसेवक पदासाठी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत आहे. काल गुरुवारी यादव आघाडीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते बळवंतराव यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यादव आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी विद्याताई पोळ यांचा एकमेव अर्ज दाखल केला आहे. यावेळी यादव आघाडीचे कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करताना यादव आघाडीच्या महिला, युवक, नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांची लक्षणीय उपस्थिती होती. तर विद्याताई पोळ यांनी यादव वाड्यातून पायी रॅलीने जाऊन हजारो समर्थकांसह नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. नमस्कार. आज यादव आघाडीमार्फत नगराध्यक्ष पदाचा फॉर्म सौ विद्या गुलाबराव पोळ म्हणजे माझा आज भरला गेलेला आहे. हा फॉर्म फक्त माझा नसून हा पेठ वडगावच्या सर्वसामान्य लोकांचा हा फॉर्म आहे. पेठ वडगावची सर्वसामान्य लोक म्हणजे पेठ वडगावचं नगराध्यक्ष एवढं लक्षात ठेवून यापुढे मी पूर्ण वाटचाल माझी करणार आहे. नमस्कार. केला. वडगाव न्यूजसाठी पेठ वडगावहून प्रकाश कांबळे.